नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी आलेली आहे माहेरी आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कशासाठी आलेली आहे. तर तसं मी तुमच्याबरोबर सर्व गोष्टी शेअर करतेच. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी आलेले आहे माहेरी या कारणासाठी की माझ्या भावाचा गंधाचा म्हणजेच टिळ्याचा कार्यक्रम आहे. तर बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखत असेल, काही ठिकाणी याला गंध म्हणत असतील, काही ठिकाणी टिळा, तर काही ठिकाणी याला साक्षीगंधसुद्धा देखील म्हणतात. तर आमच्याकडे टिळ्याचा कार्यक्रम असं म्हणतात. तर कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच रात्री मी घरी पोहोचलेली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेचच शिरूरला आलेलो शॉपिंगसाठी. तर 10-10:30च्या दरम्यान आम्ही आलेलो आणि रामला मी घरीच ठेवून आलेले होते मम्मीजवळ. आणि माझा भाऊ आणि मी आम्ही दोघेच जण आलेलो. तर शॉपिंग म्हणजे नवरीसाठी जे आपण साडी आणि त्यासोबत मेकअपच्या वस्तू देतो त्या घ्यायच्या होत्या आणि त्यानंतर अनिकेतसाठी ड्रेस वगैरे देखील घ्यायचा होता. तर सुरुवातीला बँकमध्ये त्याचं थोडंसं काम होतं, तिथे थांबलो आणि लगेचच आम्ही शॉपिंगसाठी निघून आलो. तर सुरुवातीला अनिकेतसाठी आम्ही ड्रेस पाहत होतो, पण प्रॉब्लेम असा होत होता की आम्ही त्याच्यासाठी 5 ते 6 दुकान फिरलो. पण त्याचे बायसेप म्हणजे तो जिम ट्रेनर आहे त्यामुळे बायसेपमध्ये त्याला कुठे शर्ट टाईट तर कुठं हाईटला बसत नव्हता. त्यामुळे खूप फिरावं लागलं आणि ऊन इतकं होतं की प्रमाणच नाही. सकाळी 10-10:30च्या दरम्यान आम्ही आलेलो आणि घरी जाऊपर्यंत आम्हाला 3-3:30 झालेले. अनेक दुकानं फिरलो, अनेक ब्रँडेड हाऊस देखील पाहिले, पण शर्ट कुठेच कम्फर्टेबल होत नव्हता आणि जो त्याला येत होता तो त्याला पसंत पडत नव्हता. त्यामुळे मी पण खूप इरिटेट झालेली आणि मला भूक वगैरे देखील लागलेली आणि थंड म्हणजे ऊन असल्यामुळे सारखं थंड पिण्याची काहीतरी इच्छा होत होती. तर त्याला म्हटलं तुझं आपण साईडला ठेवूया थोड्या वेळ आणि आधी नवरी मुलीसाठी जी साडी घ्यायची आहे ती खरेदी करूया. तर पहिल्या एका शॉपमध्ये पाहिलं, तिथे काय मला आवडलं नाही. तर ह्या सर्व शॉपिंगच्या प्रोसेसमध्ये खूपच वेळ जात होता. त्यामध्येच आम्ही लस्सी वगैरे थोडीशी घेतली. तर तो काय घेत नाही जिम ट्रेनर असल्यामुळे, फक्त मी घेतली आणि रामसाठी थोडेसे स्वीटमध्ये स्नॅक्स घेतले आणि सोबतच लगेच नवरीसाठी जे मेकअपचं मटेरियल लागतं ते देखील मी लगेचच परचेस करून घेतलं, कारण याच्या शॉपिंगसाठी खूप वेळ लागत होता. आणि जे शिरूरमध्ये राहतात त्यांना मोस्ट ऑफ टाईम माहीत असेल की सागर डेअरी म्हणून आहे शिरूरमध्ये, खूप फेमस आहे आणि खूप छान म्हणजे क्वालिटी आणि व्हरायटी पण तिथे खूप छान भेटते. तर रामसाठी म्हणजे थोडंसं स्वीट कलेक्ट केलं आणि त्यानंतर लगेचच नवरी मुलीची शॉपिंग तर झालेलीच होती ऑलरेडी. फक्त साडी वगैरे आणि मेकअपच्या वस्तू घेतल्या तिच्यासाठी. आणि आता फक्त प्रश्न राहिला होता तो अनिकेतच्या कपड्यांचा. आणि खूप इरिटेट व्हायला लागलं मला, कारण ऊन पण खूप होत होतं आणि 5 ते 6 शॉप फिरल्यामुळे कसं खूप जास्त दगदग होत होती आणि साईजचा आणि फिटिंगचा देखील खूप इश्यू येत होता. पण नेक्स्ट डेला लगेचच प्रोग्राम होता त्यामुळे स्टिच वगैरे करून घेणं काही पॉसिबल होणार नव्हतं. आणि तो कसं हे फॉर्मल ड्रेस वगैरे कधी घालत नाही, जिम ट्रेनर असल्यामुळे तो टी शर्ट्स वगैरे जास्त प्रेफर करतो, त्यामुळे त्याला खूप दिक्कत होत होती की कोणता घेऊ आणि कोणता नाही. फायनली एक शर्ट त्याने पसंत केला आणि त्यासोबत आता डेनिम घ्यायची होती, तर तो देखील ते पाहत होता. पण फायनली असं झालं की घरी आल्यानंतर जो आम्ही फॉर्मल शर्ट त्याच्यासाठी चॉईस केला होता तो घरी आल्यानंतर कोणालाच पसंत पडला नाही. त्यामुळे संध्याकाळी तो ज्यावेळेस जिमला जाणार होता त्यावेळेस त्याने चेंज करून आणला आणि त्याचा काय मी क्लिक वगैरे घेतला नाही. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की त्याने कोणता फॉर्मल शर्ट घेतलेला आहे आणि त्याचा व्लॉग देखील मी लवकरच अपलोड करेल. तर त्यानंतर घरी आल्यानंतर पाहिलं तर राम झोपेतून उठून मस्त फ्रेश वगैरे झाला होता आणि घरी जास्त माणसं असल्यामुळे त्याला सांभाळण्याचं देखील काही टेन्शन नव्हतं आणि तो मस्त एन्जॉय करतो. गावाला आल्यानंतर त्याला देखील इकडे कम्फर्टेबल वाटतं आणि मोकळं इन्व्हायरमेंट वगैरे असतं आणि तो ऑब्झर्वेशनमध्ये जास्त वेळ घालतो. नवरी मुलीसाठी कोणती साडी आम्ही घेतलेली आणि मेकअपच्या वस्तू ते मी तुम्हाला पुढे तसं व्लॉगमध्ये दाखवतेच. तर असो, इथे रामची आणि बाबूची छान मस्ती चालू होती, दोघे बिस्किट खात छान एन्जॉय करत होते. तर त्यानंतर काही शूट केलं नाही आणि खूप दमले होते त्यामुळे काही शूट करता देखील आलं नाही. आता डिरेक्टली संध्याकाळीच भेटतोय. तर संध्याकाळी छान असा पुलाव बनवत होती मी आणि वाटाणा आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी बनवायची होती. तर माझी खूप इच्छा होती पुलाव बनवायची, तर वेगवेगळे मी व्हेजेस वगैरे ॲड करून पुलाव बनवलेला मस्त असा आणि सगळ्यांना आवडला देखील. तर इथे बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी बनवायची होती मला, म्हणजे पिझ्झा आणि पोटॅटोची. तर मम्मीने काय केलेलं, सुरुवातीलाच कट वगैरे मला करून दिलेलं, पण त्याची साल वगैरे काही काढलेली नव्हती. त्यामुळे मी सुरुवातीला भाजीच्या ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करून घेईन आणि लगेचच डिनर प्रिपेअर करून घेईल. आणि भाजीमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून बनवायला मला देखील आवडतं, त्यामुळे मी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते. तर नवरी मुलीसाठी ही साडी घेतलेली आहे. तर साडीचा कलर पिंक आणि बॉर्डर त्याची अशी पिकॉक ग्रीन कलरची होती आणि 3,400 रुपये याची किंमत आम्हाला सांगितली होती. पण त्यांचं म्हणजे जसं की डिस्काउंट वगैरे ठरलेलं आहे 10% 20%, ते ॲडजस्ट करून त्यांनी आम्हाला ती दिली आणि छान होती एकदम आणि घातल्यानंतर देखील कम्फर्टेबल होती. तर सो ही जी साडी आहे ती मी वेअर करणार होते म्हणजे टिळ्याच्या कार्यक्रमासाठी आणि याच्यावरचा ब्लाऊज वगैरे मी सर्व रेडी
करून ठेवलेलं आणि जे मी वेअर करणार होते ते देखील मी साईडला काढून ठेवते, जेणेकरून की खूप इझी होऊन जातं माझ्यासाठी. तर असं जे ट्रेंडिंगमध्ये पफ स्लीव्ज आहेत तशा स्टिच केलेल्या आहेत याच्या, आणि नेक वगैरे एकदम सिम्पल आहे आणि असा लेमन लिंबू कलरसारखा त्याचा कलर होता साडीचा आणि छान दिसत होती वेअर केल्यानंतर वगैरे. तर याच्यावरती मी रील्स वगैरे इंस्टाग्रामला पोस्ट केलेले आहे. अजून जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेचच फॉलो करा. तर मी येथे लिंक वगैरे किंवा माझा इंस्टाग्रामचा ID मेन्शन करते, तर लगेचच जाऊन आपल्याला तिथे फॉलो करा आणि छान छान रील्स एन्जॉय करा. त्यानंतर इथे नेक्स्ट डे झालेला आहे आणि आम्ही आवरून वगैरे कार्यक्रमासाठी निघालो आहोत. आणि त्यानंतर कार्यक्रम वगैरे कसा झाला, कसं फोटोशूट वगैरे सर्व हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. त्यामुळे आपले ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. आणि इथपासून पुढे मी तुम्हाला वेडिंग सिरीज देखील दाखवणार आहे. तर 1 मंथ नंतर लगेचच लग्नाची देखील तयारी आहे आणि ते सर्व शॉपिंग वगैरे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. याआधी मी एक वेडिंगची सिरीज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, पण ह्यावेळेस डिफरंट लोकेशन आणि डिफरंट पेअर वगैरे सर्व असणार आहे. त्यामुळे आपले व्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि पाठीमागच्या व्लॉगला देखील तुम्ही खूप प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तर दुसऱ्या दिवशी सर्व आवरून वगैरे म्हणजे हे माझे भाऊ वगैरे सर्व आम्ही आवरून निघालेलो. बाकीची घरची सर्व मंडळी पुढे गेलेली, फक्त नवरदेवासाठी जी गाडी होती तीच आम्ही पाठीमागे राहिलेलो. तर पटकन इथे आवरावर चालू होती आणि म्हणलं तरी काही ना काही काम सारखं आठवत राहतं. आणि रामला वगैरे देखील मी रेडी केलेलं, रामसाठी लागणारा खाऊ वगैरे आणि एक एक्स्ट्राचा ड्रेस मी सोबत घेतलेला. आणि त्याच्यासाठी कुठे जायचं असेल तर मी ऑलरेडीच त्याचे सर्व फूड वगैरे आणि फ्रूट्स वगैरे सर्व सोबतच घेते, जेणेकरून की कुठेही गेल्यानंतर त्याची खाण्याची वगैरे आणि कपडे वगैरे त्याने खराब केले तर तारांबळ नको उडायला, म्हणून मी त्याचं सर्व पॅक करून घेतलेलं. फूड वगैरे आणि पाण्याची बॉटल वगैरे सर्व त्याच्यासाठी मी पॅक करून घेते. तर सिपी कप वगैरे आता मी काही यूज करत नाही, नॉर्मल रेग्युलर जी बॉटल आहे तीच यूज करते. तर आमचं सर्वांचं आवरलं होतं आणि ह्या वेळेस 11:30 वाजून गेलेले. तर लगेचच आम्ही निघणार होतो, कारण खूप लेट होत होता आणि प्रोग्रामसाठी पुढे जाऊन उशीर नको व्हायला, म्हणून लगेचच घाई गडबडीने आम्ही निघालेलो सर्वजण. तर चला मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्लॉग देखील एन्जॉय केला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच दिलेलं बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि लगेचच जाऊन व्हिडिओ पाहता येईल आणि तो एन्जॉय देखील करता येईल.